मागच्या वेळी नवीन पाईप आणलेले 2 गटरी तिथं समोर टाकायला पाणी जायसाठी, त्या पाईपाच एक त्यातली पाईप एक तुटली. काय एक तर काय झालं, पाऊस पडल्यामुळे तिथं तर आपल्या शेतात पूर्ण बोरला असतं कंटिन्यू इथं उन्हात थांबायला लागणार आहे. परत काळ व्हायची, आम्ही लक्षण दिसायला आले पण सावलीतच बसणार आहे आज. कारण की सो गाईज तर आज शेतामध्ये चालू झाले बोरचं काम आणि तिथं पॉईंट आहे आणि इथं बोरची गाडी पण आल्या आत यायला आल्या आपल्या शेतामध्ये. आणि मग डायरेक्ट आता कधीपर्यंत होते, किती पाणी लागते, काय काय लागते ते तुम्हाला बघायला मिळेल थोड्या वेळानं ना, तुम्हाला सांगतो आणि काय काय होते. चला इथं पॉईंट आहे, दाखवतो तुम्हाला. तर इथं पॉईंट आहे बघा, पप्पाने काठी धरल्या तिथं. आता इथं बोर पडणार आहे बघा, इथं निशाणी करून गेली, हे काठी घुसवून गेलते आधी. तर आता बोरचं काम चालू झालं. आता पहिला पूजा करून घेणार आम्ही आणि मग चालू करणार आहे ना. ही एकच गाडी का अजून आहे? अजूनही गाडी अजून येणार आहे ते ड्रायव्हरला घेऊन जाऊन गाडी घेऊन येणार. तर आता सुरू आहे पूजा करायचं. तर आता काम चालू होणार आहे, त्याच्या आधी आपण मशीनला पूजा करून घेऊ, नारळ वगैरे फोडून घेऊ, मग काम चालू. पप्पा पुढे येऊन सगळे नियोजन लावले, गाडी वगैरे आली आणि आम्ही आलो तेवढ्या टायमात पण आलो आम्ही सोडा. तर पप्पाने सकाळपासून नियोजन लावलं बोरचं, तर झाले. आज आम्ही तिघंच आले, मम्मी त्याने आराम करायला सगळेजण, कारण की बोरला असतं कंटिन्यू इथं उन्हात थांबायला लागणार आहे. परत काळ व्हायची, आम्ही लक्षण दिसायला आले पण सावलीतच बसणार आहे आज. कारण की आमचं काही काम नाही जास्त, आता फक्त बघायचंच आहे. मूर्त केला आम्ही, पूजा केली आता जस्ट पप्पाने, अतुलने, मीनं, झाले सगळं. आता फक्त काम ती गाडी एक आणणार आहे अजून एक, ती गाडी आली की मग चालू होणार, म्हणजे कॉम्प्रेसर त्याला सपोर्टला, मग ते चालू झाले. बघूया आता पाणी किती किती लागते, काय काय लागते तुम्हाला बघायला मिळेलच, कंटिन्यू बघत राहा. तर बोर पडायचं काम चालू झाले आणि पप्पा पण इथंच बसल्यात. त्यांनी काळजी आहे, त्यांना पाणी लागतंय का नाही, पण पाणी लागणार आहे त्यांना पण माहिती आहे, पण तरी विचार करत बसल्यात. हां चालू झालं, आता आवाज सुरू होतोय आता दंग्याचा. आणि मेन एक प्रॉब्लेम एक झाला की आपण पाईप आणली होती मागच्या वेळी, नवीन पाईप आणलेले 2 गटरी तिथं समोर टाकायला पाणी जायसाठी, त्या पाईपाच एक त्यातली पाईप एक तुटली. कारण की ह्याचं वजन लय ना या गाडीचं, त्याच्यामुळे पाईप जरा दबली, आतनं सगळं मधलं तुटली, दगड घुसला असेल आणि तुटली. तर माती संपली आणि मुरुम सुरू झाला. हे बघा बारीक बारीक तुम्हाला मुरुम दिसते. तर गाईज पाणी पण लागलेलं आहे, हे बघा मागं तुम्हाला दिसते माझ्या, पाणी पडायला लागले, बाहेर यायला लागले पाणी. अजून आपल्याला तरी अजून खोल करायचे आहे. आणि मेन म्हणजे पाणी किती इंच लागलं हे पण तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगतो. म्हणजे आता आमचा सगळ्यांचा आनंद गगनात मावेना असं झालंय, पप्पा पण खुश आहेत. सो आता घरी पण अतुलनं फोन करून मम्मीला सांगितलं की पाणी लागले. त्याच खुशीमध्ये आम्ही पार्टी करावले भडंगची, कारण की लय भूक लागली आम्हाला, आम्ही सकाळी जेवलो नाही. हे लास्टची पाईप आहे 400 फुटावाली, म्हणजे टोटल 380 फूट झालंय. आता ही 400 होणार, म्हणजे 20 फुटाची पाईप आहे. सो गाईज या पाईपला आता काय म्हणतात हे नाव मी विसरलो, मला माहीत होतं पण विसरलो. पण हे पाईप काय काम करणार तुम्हाला सांगतो. 40 फुटापर्यंत माती आहे पूर्ण, तर 40 फुटापर्यंत असे 2 पाईप आम्ही घालणार आहे, म्हणजे माती पडून ते होल मुजावं नाही. तर हे आता फिट करायला दोन्ही पाईप जॉईंट करायलात, मग नंतर सोडणार. मग तिथं पण पाईप असणार 40 फुटापर्यंत, तिच्या पुढं डायरेक्ट दगड. एक तर काय झालं, पाऊस पडल्यामुळं तिथं तर आपल्या शेतात पूर्ण काळी माती आहे जास्त वरून, आणि पाऊस पडून आता महिना झाला पण तरी शेत वाढलं नव्हतं. कारण की ती जे गाडी असत्या बोर पाडणारी ती लय वजनदार असते ना, लय वेट असते त्याचं. त्याच्यामुळं काय झालं, गाडी ते वाले आलते एकदा चेक बघायला, मग त्यांनी म्हणले अजून जमीन वळले गाडी रुतीला, त्यामुळं थांबवलेलं आम्ही काम. मग असंच करत महिना गेला तरी वाळत नाही. मग आम्ही 2दा-3दा आणि एकदा बघितलं तरी राहू दे म्हटलं, मग कॅन्सल झालं. मग फायनली अचानक त्यांनी परत एकदा जाऊन बघून आले, तर त्यांनी म्हणले आता गाडी घेऊ शकत्या. तरी गाडी रवलीच आत काळी मातीत, पण चिखल नव्हतं त्यामुळे रवली आणि निघली पण लगेच. तर अचानक सकाळी आमचं प्लॅनिंगच नव्हतं की बोर पाडायचं. अचानक सकाळी मग पप्पा जॉबला गेले आणि तिथून फोन आला त्यांना की येतो आम्ही, या. मग पप्पा आम्हाला फोन केले की आपण सगळे जाऊया पटकन, आणि बोरवाले येतो म्हणल्यात बोरवाले. मग गेलो आम्ही, पप्पा, मी, अतुल असं 3 जण आम्ही गेलो. घरातली मग सगळ्या जणांनी म्हणजे अचानक झाल्यामुळे मग बाकीचे कोण नाही आले, आम्ही 3च गेलो. आणि मेन म्हणजे चांगला दिवस पण होता, मार्गशीर्ष महिन्याचा 2रा गुरुवार होता ना, 2रा गुरुवार होता. त्यामुळं म्हणलं हे मुहूर्त पण आहे आणि दिवस पण चांगला आहे, राहू दे आता, घाई झाल्या तर घाई झाल्या. मग तुम्हाला व्यवस्थित असं सांगता आलं नाही आम्हाला, त्यामुळं ह्याच कारणामुळं. सो मग गेलो
म्हणजे सकाळी म्हणजे दुपारी झाले पूर्ण. मग आम्ही जाऊसपर्यंत 1 वाजल्या. 1ला सुरू केलं पटकन आणि 6 वाजता कंप्लीट झालं पूर्ण. आणि देवाच्या आशीर्वादाने आपल्याला मस्तपैकी पाणी लागले. 3 इंचाचं पाणी लागले. 3 इंच बोरला चांगलं झालं. म्हणजे 40च्या पुढंच पाणी लागलं लगेच. पण तरी आपण 400 फूट मारल्या. आपली जी घरा बसली आहे ना हे बोर, तर ह्या बोरला 1 इंच पाणी आहे. म्हणजे एवढं पण चांगलं आहे. एवढं स्पीडने एवढं येते पाणी. आणि हे 3 इंच आहे. म्हणजे एवढं पाणी, म्हणजे जसं शेतात लागते तेवढं पाणी आहे. आणि मला सांगायचं होतं दिवसभर जरा दंग्यामुळं कालव्यामुळं सांगायचं झालं नाही, कारण की गाडीचा जास्त कालवा होता. तरी मी तुम्हाला होता तेवढं माझा प्रयत्न केला पूर्ण सांगायचा, तेव्हा पण दाखवायचा. आणि आता पूर्ण म्हटलं जाऊन आता बोलू. सो चला आता आम्ही आलोय. सो आता लई दमलोय आणि आता जेवणार आणि आराम करणार, कारण की दिवसभर आम्ही कंटिन्यू उभाच होतो समोर पाण्यापाशी बघत उन्हात. त्यामुळं सो आणि आम्ही सकाळी दुपारी खाऊन गेलो. म्हणजे मी 11 वाजता जेवलेलो मी आणि अतुल. त्यानंतर मी जेवलोच नाही, डायरेक्ट तिकडेच गेलो. फोन आला 1 वाजता घाईत. मग राहिलं सगळं राहू दे म्हटलं. आता पहिला बोरचं चांगला दिवस आहे ते होणं महत्त्वाचं आहे. मग ते केलो आणि डायरेक्ट आलो आता. तर सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू आम्ही. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव यू गाईज. बाय बाय. बाय बाय.